जे पाठीमागे सुद्धा पखवाज घेऊन वाजवतात ही त्यांच्यात विशेष कला आहे. तुमच्या जोरदार दिलीप पाटकर यांचं तुझी कला हे चांगलं आहे. त्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे. पण उगाच कोण वाकड्यात फिरलो बरं की नाही तर वाकड्यात जाणारं सुद्धा समीर कदम. माझ्या बॉडीवर कळा नको आई शपथ सांगते. मी तुमचा उंचीन हात दिसलाय तर तुमच्या माहितीसाठी म्हणतोय ह्या वयात नका 2 किलो. सोपी गोष्ट नाही. कारण नेतृत्व आणि कर्तृत्व काय हे आपल्या ह्याच्यावर कळतं ना. त्या बारके पोरगे बसले त्यांचा बुवांका विचारूचा लागता शाळेत बाई का धरून बोलली किती विचारल्यामध्ये या त्यांचा वया का समजा एखादं पोरगो तसंच अवधी असतो आणि जर तिने सांगितलं असता बोन तुमका धरून पाच पडला असता. पण ती मुलं भजन ऐकायला आले त्यांना भजन नामस्मरण. आज आपल्याकडे मोबाईल नाही पण त्यांच्याकडे मोबाईल आहे असंच की नाही. ते आता मी एखादा गाणं म्हटलं ना का उद्या स्टेटसला ठेवणार की नाही. आणि मग उद्या स्टेटसला ठेवल्यानंतर त्यांची मैत्रिणी विचारणार हे कोण आहे तेव्हा माझं नाव सांगा आणि माझा नंबर द्यावा. ठीक आहे. काय सध्या भक्ती कमी होत चाललेली बघा. भक्ती कशी असायला पाहिजे. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे. नाही तर आजकालची मुलं आईने सांगितलं बाळा पिशवी घेऊन बाजारात जा तो सांगणार मम्मी मला वेळ नाही. पण त्याच्या मैत्रिणीने फोन केला ना बच्चा कुठे आहे बच्चा गाडीला क्लिक मारून चालला बाजारात. ही भक्ती. आणि मंदिरात देवाच्या पाया पडायला कोणाकडे वेळ नाही. आपण जर मंदिराच्या समोरून जर 2 व्हीलरने गेलो ना तर 2 व्हीलरने जाताना सुद्धा आपण देवाच्या मंदिरात पाया पडायला थांबत नाही. काय करतो 2 व्हीलरवाला काय करणार मंदिराकडून गेला की हॉर्न वाजवणार किती. मग देव कंटाळलेला असतो तो सांगतो तसाच जा किती. Jaya
Baba